टाळ्या. तबला आणि पकवाज वालेला आहे. आता जोडी जमली. बोट काढायचं नाही. त्याचा आवाज कमी करा हार्मोनियमचा. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखानंदा ऐश्वर्यात दे, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोडना मुखात खंड राहू दे. पुंडलिकावर सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं. पंचम दला तुम्ही वाजवत हार्मोनियम. एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतम् भावातीतं विगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. सद्गुरु श्री वामनराव पै महाराज मातृतुल्य माई यांना प्रथम मी वंदन करतो. सर्वच जण असं म्हणतात की जर छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले नसते तर आमची काय अवस्था झाली. आणि म्हणून आम्ही छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणतो. कोणत्याही राष्ट्रीय कोणत्याही उत्सवाच्या कार्यक्रमाला आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ठेवतो आणि त्यांचा जय जयकार करतो. त्यांचा जय जयकार एवढ्यासाठी करतो की छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले, ते झाले आणि असे होणे नाही, म्हणून छत्रपती शिवाजी महाराज की जय. आता आमच्या त्या जोगेश्वरीच्या मध्ये ती भगिनी बोलली, तिच्या आधी अजून एक मुलगी बोलली, म्हणजे आमच्या युवा बोलल्या. यांच्या भाषेत युवा हा युवा शब्द मला खरंच खूप आवडतोय. आणि ह्या सगळ्या युवा वर्गानं जे कालपासून इकडं जे खऱ्या अर्थानं चांगल्या विचारांचं मी म्हणतोय म्हणजे काय, मी जर सद्गुरू श्री वामनराव पै यांच्या विचारांचं म्हटलं तर इथं अजून बरेच संप्रदायाची मंडळी असतील, बऱ्याच गुरु सद्गुरूंची शिष्यमंडळी असतील. याचं मी भान ठेवून चांगल्या विचारांचं म्हणतोय. चांगल्या विचारांचं प्रदर्शन भरवलं जातं, चांगल्या वस्तूंचं प्रदर्शन भरवलं जातं, चांगल्या गोष्टींचं प्रदर्शन भरवलं जातं. त्या प्रदर्शनात बऱ्याच चांगल्या गोष्टी असतात असं त्याची ऍडव्हर्टायझिंग केली जाते, मोठे मोठे होर्डिंग्स लावले जातात.
परंतु तुम्हाला काल आणि आज असं जाणवलं असेल की या सर्व प्रदर्शनाच्या बरोबरीनं चांगल्या विचारांचं सुद्धा प्रदर्शन भरवलं जातं आणि ते प्रदर्शन काल आणि आज आपल्याला त्याचं दर्शन अनुभवायला आलेलं आहे. आणि म्हणून मला जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल सांगायचं आहे प्रामुख्यानं, परिस्थिती बदला मनस्थिती बदला म्हणजे परिस्थिती बदलेली या विषयाच्या अनुषंगानं, की छत्रपती शिवाजी राजे पुन्हा होणे नाही असं सर्वजण म्हणतात. छत्रपती शिवाजी राजे होणे नाही. मला एक गोष्ट कळत नाही की प्रभू श्रीरामापासून जे आम्ही म्हणतो अवतार झाले, प्रभू श्रीरामाचा अवतार झाल्यानंतर प्रभू श्रीरामासारखं राज्य करणे नाही. त्याच्यानंतर कुणाचा अवतार झाला? भगवंताचा अवतार झाला. पांडवांचं राज्य आलं, पांडवांनी सुंदर राज्य दिलं. त्याच्यानंतर जिजाऊला असं वाटलं की या स्वराज्यामध्ये म्हणजे या राज्यामध्ये या राज्याचं परिवर्तन व्हावं आणि स्वराज्यात रूपांतर व्हावं. जिजाबाई सर्व दैवतांच्या चरणाचं स्मरण करू लागल्या. भवानी मातेचं, तुळजाईचं ती सतत ओटी भरून त्या आईजवळ मागणं मागू लागली की जसं प्रभू श्रीरामानं राज्य केलं तसं राज्य आई भवानी या राज्यात येऊ दे आणि माझा समाज जो व्यापलेला आहे, त्रासलेला आहे, तो त्याच्यामध्ये त्याची सुटका होऊ दे आणि त्याला सुखाचे दिवस येऊ दे, आनंदाचे दिवस येऊ दे. आता मला तुम्ही सांगा, त्या जिजाऊनं जर हा विचार केला असता की प्रभू श्रीराम पुन्हा होणे नाही, भगवान श्रीकृष्ण पुन्हा होणे नाही, तर काय झालं असतं? हातावर हात देऊन बसावं लागलं असतं. पण जिजाऊनं विचार केला आणि तो नुसता विचार केला नाही, तिनं तो विचार मनामध्ये आणला, तो विचार धरला, तो विचार पाहिला आणि तसा आकाराला याचा प्रयत्न करून तिने छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपानं साकार केला आणि या राज्याचं स्वराज्यात रूपांतर केलं. लक्षात घ्या. आणि म्हणून देवा सकट सद्गुरू श्री वामनराव यांचा अमृत विचार आहे, देवा सकट सर्व काही प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य प्रयत्नात आहे. आणि म्हणून प्रयत्न हे रत्न देवापेक्षाही श्रेष्ठ आहे असं सद्गुरू वामनराव सांगतात. देवा सकट. पण आमचे युवा, हा जो युवा वर्ग आहे, त्या युवा वर्गाला जो कॉन्फिडन्स आलेला आहे, तो याच्यातून कॉन्फिडन्स आलेला आहे. परिस्थिती अशीच आहे की खरोखर आणि आदर्श कोणाचा घ्यावा. आमच्या तरुण वर्गामध्ये, आमच्या युवामध्ये ही संभ्रमावस्था आहे की काल परवा एखाद्या महाराष्ट्रातला, आमच्या हिंदुस्थानातला एखादा माणूस असं आम्हाला वाटतं की याचा आदर्श घ्यायला हरकत नाही. पण तोच माणूस जेव्हा वर्ष, 2 वर्ष, 4 वर्ष आम्ही पाहतो, तेव्हा 4 वर्षानंतर त्याच व्यक्तीबद्दल आमच्या कानावर आणि आमच्या समोर काहीतरी विचित्र काहीतरी ऐकायला येतं आणि नको नको ते वाटतं. आज गेली कित्येक वर्षापासून आपण शोधत आहोत त्याने आदर्श कोणाचा घ्यावा. सद्गुरू श्री वामनराव पैंना पत्रकारांनी प्रश्न विचारला की म्हणजे तुम्ही हे सगळं सुंदर तत्वज्ञान सांगता, आम्हाला असं तुम्हाला विचारायचं वाटतं की खरोखर या युवकांनी, या महाराष्ट्रातल्या, या आपल्या हिंदुस्थानातल्या या तरुणांनी जर आदर्शच घ्यायचा आहे तर कोणाचा घ्यावा. सद्गुरूंनी एका क्षणाचं विलंब न लावता सांगितलं, छत्रपती शिवाजी राजे यांचा आदर्श. एक आणि एकच छत्रपती शिवाजी राजे. आता हा आदर्श घ्यावा असा हा युग पुरुष, असा हा महापुरुष हा जन्माला आला तेव्हा तो काय
तेव्हा तो इथं जे बसलेली आहे, जी लहान महामंडळी बसलेली आहे, असाच एक होता. मी मगाशी सांगितलं की जिजाऊंनी जर हाच विचार केला असता की पुन्हा श्रीराम जन्माला येणं नाही आणि हातावर हात घेऊन जर ती जिजाऊ माता बसली असती, पुन्हा भगवान श्रीकृष्ण जन्माला येणं नाही, हातावर हात घेऊन जर जिजाऊ माता बसली असती, तर आज आदर्श कोणाचा घ्यावा हा प्रश्न अनुत्तरितच राहिला असता. काय लक्षात येत आहे का बाकीची पाठीमागची मंडळी? हा जिजाऊला प्रश्न सोडवला. हा जिजाऊला प्रश्न तुमच्या आमच्या समोरचा सोडवला आणि तिला सांगितलं काय येणार नाही प्रभू रामचंद्र, काय येणार नाही भगवान श्रीकृष्ण. नाही का? आई जेव्हा मुलाला मांडीवर घेते, त्याचं नाव वगैरे ठेवते आणि मांडीवर घेऊन जेव्हा त्याला तो रडत असतो किंवा तो झोपी जावा म्हणून त्याच्यासाठी काय म्हणते? अंगाई म्हणते. अंगाई म्हणते. आता आताच्या मम्म्या आया काय राहिल्या नाही. आता मी काय तुम्हाला बोटवर करायला सांगणार नाही की किती मुलं आपल्याला आई म्हणतात, मला कल्पना आहे. पण जिजाऊनं आपल्या बाळाला जेव्हा मांडीवर घेतलं तेव्हा तिनं अंगाई गीत म्हटलं, मुनी बाळसा जाग शिकारे वाया, गात होती. ती काय म्हणत होती? श्रीरामाने रावण वधिला लढुनी वानरा वीर बनवून. श्रीरामाने रावण वधिला लढुनी वानरा वीर बनवून. घे स्वतंत्रता, घे स्वतंत्रता कंसाच्या पासोनी, गोविंद गोप जमवूनी. तू तसा वीर होशील कारे, तलवार करी धरशील कारे. मिळविशील मावळे गडिकारे, ठेवीन तनू. ए मेल्या मूर्त्या उठ. मम्मी काय म्हणते? उठ उठ. लाट घालीन मग तुझ्या. शिकतोय, डॉक्टर होतोय. कशाचा डॉक्टर होतोय? डोंबलाचा. काय कळलं तुम्हाला? देवीन तनू अशा आनंदमय वीरा. अरे राजा, मुलाला काय करते? अंगाई गीत गाताना ती त्याच्या कॉन्शियस सबकॉन्शियस माइंड मध्ये काय करते? ती फीडिंग करते. युवांच्या भाषेत काय करते? ती त्या डिव्हाइन कॉम्प्युटरला फीडिंग करते. काय फीडिंग करते? मी तशी माझं शरीर ते जमिनीवर ठेवणारच नाही.
तुला या राज्याचा, या स्वराज्याचा राज्याभिषेक घडवून आणेल, तुला मी राजा बनवेन. तोपर्यंत मी या जमिनीवर माझं हे शरीर ठेवणार नाही. हे दिन तनू अशा आनंदमय वेळा, आणि जर ठेवायचं नसेल तर अशा आनंदमय वेळा मी ठेवेन की तुला राज्यपदी स्थापीन. त्यासाठी तुला काय करावं लागेल? श्रीरामासारखं तुला लढावं लागेल, रावणाचा नाश करावा लागेल. गोविंद गोप जमून तुला भगवंतासारखं वाढावं लागेल, कंसाचा नाश करावा लागेल. म्हणून कोट्यावधी वर्षांनी सूर्य निर्माण होतो. कोट्यावधी वर्षांनी. किती वर्षांनी सूर्य निर्माण होतो का काय? कोट्यावधी वर्षांनी सूर्य निर्माण होतो. लक्षावधी हरणांमधून एखादा कस्तुरी मृग सापडतो. कोट्यावधी वर्षांनी सूर्य निर्माण होतो. लक्षावधी हरणांमधून कस्तुरी मृग सापडतो. हजारो शिंपले उघडल्यावर एखादा मोती मिळतो. आणि अशा शेकडो लोकांमधून असा एक नामधारक सद्गुरू शिष्य लाभतो. असा एक नामधारक आणला नाही, असे शेकडो नामधारक आपण बसवलेले, ते तुमच्या सर्वांसाठी आणलेले. कशासाठी? मनस्थिती बदला, परिस्थिती बदलेल हे तर सुचवण्यासाठी. आणि म्हणून समाजाचं जे रूप आहे, समाजाचं स्वरूप आहे, ते जर बदलायचं असेल तर आपल्याला दृष्टी बदलायला पाहिजे. समाजाचं रूप आणि समाजाचं स्वरूप जर बदलायचं असेल तर काय करायला पाहिजे? आपली दृष्टी बदलायला पाहिजे. कारण दृष्टी ही दोन प्रकारची असते. एक बाहेरची दृष्टी असते आणि एक आतली दृष्टी असते. एक बाहेरची दृष्टी असते आणि एक आतली दृष्टी असते. त्या जिजाऊ मातेला दोन्ही दृष्ट्या लाभल्या होत्या. बाहेरची दृष्टी पाहत होती किती अन्याय होतोय, किती अत्याचार होतोय, माझ्या भगिनींवर केवढा अत्याचार होतोय, केवढी छळवणूक होते. तिला बाहेरची दृष्टी होती, पण त्याचप्रमाणे तिला आतली दृष्टी होती. आज आमच्या समाजामध्ये फक्त बाहेरची दृष्टी आहे, आतली दृष्टी सुप्त झालेली आहे, गुप्त झालेली आहे, मेलेली आहे. आणि म्हणून संत आणि सद्गुरू तेच कार्य करतात की तुमच्यामध्ये असलेली दृष्टी ती जागृत करतात, प्रगट करतात. त्या विस्तवावर जसं फुंकर मारल्यानंतर तो विस्तव जसा लाल आणि असा प्रखर दिसतो, तसं सद्गुरू आपल्या समाजामध्ये ज्ञानाची फुंकर मारत असतात, शुद्ध मार्गदर्शनाची फुंकर मारत असतात, समाजाला असा जागा करतात. जागा हो तू मानवा, जागा हो. जागा होऊन काय कर? आपली दृष्टी उघड आणि पहा समोर. तू जे काय करतोस, मग आमच्या त्या मुलीने सांगितलं की नशिबात असेल तसे घडेल, नशिबात असेल तसे घडेल. काय करायचं म्हणले? मुलगा रिझल्ट घेऊन आलेला असतो आणि आतल्या खोलीत बसलेला असतो. इकडचे तिकडची लोक येतात दुसऱ्याला, काय झालं तुमच्या मुलाचं? तुमचा मुलगा SSC ला होता ना, तुमचा मुलगा 12वीला होता ना, बरं का? तो मुलगा आत बसलेला असतो. आई आपल्या असते इकडे. काय करायचं म्हणजे? तुम्ही का आलाय मला माहितीये. आई म्हणते तुम्ही का आलाय मला माहितीये. काय करायचं? माझ्या मुलाचं जर नशीब तसं असेल, तो तरी बिचारा काय करेल हो? ते घरात आलेली, तिकडून बाहेरून आलेली लोक विचारतात, त्याचे पप्पा आले का आधी मला सांगा, त्याचे पप्पा आले का आधी मला सांगा. नाही ना हो, त्यासाठी मी दरवाज्यात बसले. आता ते आल्यावर काय करतायत काय माहिती. पण ही बिचारी काय करते? काय करायचं? नशिबात असेल तशी होत. आणि ही जी पळवाद आहे, हा जो प्रारब्धवाद आहे, हा जो पलायनवाद आहे, हा मुलगा आतमध्ये ऐकत असतो. वा माझी आई किती चांगली आहे, किती चांगली, माझी बाजू घेते. हो मी तरी काय करणार, माझ्या नशिबातच नाही का? लक्षात ठेवा, सद्गुरू सांगतात नशिबात असेल तसे घडेल. हे साप खोटे असून
आपण घडवू तसं आपलं नशीब घडेल हे सत्य लक्षात ठेवून जीवन जगण्यात खरं शहाणपण आहे. दारू पिणाऱ्या माणसाच्या बाबतीत काय बोलतात लोक? घरातली जी जुनी लोक असतात, दारू पिणाऱ्या घरात एखादा दारू पिणारा माणूस असेल की काही कोणतरी इकडे बोलून गेली बेवडा, मला तर ते शोभलंच नाही हो. याचा इकडे काही बसली होती ना संगीत घेऊन इथे करायला, तर म्हणले असा बेवडा काय करते. बेवडा शब्द मला नाही बाबा असा इष्ट वाटला नाही. म्हणून काय म्हणताना नसेल खरंच इष्ट वाटत नाही. एखादा माणूस असतो त्या माणसाला किती किती असं बोलावं, किती बोलावं. अगदी तो दारू पित असेल, रोज पिऊन येत असेल, तिकडच्या पायरी तिकडे जात असेल, तिकडच्या पायरी भलतीकडे जात असेल, चप्पल नाही घरात तो बायकोला सकाळी मारत असेल, राहिलेला प्रसाद संध्याकाळी देत असेल, अगदीच त्यातून वाचलं तर मुलाबाळांच्या पण तोंडात देत असेल. तोंडात म्हणलं बरं का, म्हणून त्याला बेवडा म्हणावं. एवढा शब्द त्याच्या पुढचा शब्द नाही, हा एकदम टॉपचा शब्द झाला. पण तरी मोठं आश्चर्य आहे जगातलं की एवढा मोठा जड शब्द वापरून सुद्धा त्याला काही फरक पडत नाही. तो आपला रोज अगदी टाकून येतो. एवढा तर बेवडा. मग आला होता ना मुलगाचं नाटक चाललं होतं, तो बिचारा सुधारला तरी. पण सुधारला तो कुठे येऊन सुधारला? इकडे येऊन सुधारला सुद्धा ठीक आहे हो, बाल संस्कार केंद्रात पण सुधारला. मला तर असं वाटायला लागलं बरं का, नेते कुठे गेले हो? मला असं वाटायला लागलंय या परिसरातले जे कोण असतील ना आमचे असे भाऊजी, आपण त्यांना भाऊजी म्हणतो, असे कोण भाऊजी असतील त्यांना गोळा करा, त्या बाल संस्कार केंद्राला बसवा. तर सुधारले तर तिथं सुधारतील ह्याची मला खात्री आज पडली. मी एक काय सांगतोय तुम्हाला, वास्तविक पाहता इकडे 1 आणि 2 प्रवचनात मला हे सगळं सांगता येणार नाही. मला तुम्हाला एक सांगायचं इथं की परिस्थिती ही बिघडवायला दुसरा कोणतरी कारणीभूत आहे किंवा नशिबात आहे म्हणून माझी परिस्थिती बिघडलेली आहे. या भ्रमात जर आपण आपला संसार करत असू, आपलं जीवन जगत असू ना, हा भ्रमाचा भोपळा तुमच्या हातात राहणार आणि तुमच्या पोटाला तसंच बांधलेला राहणार. लक्षात ठेवा मंडळी, एक लक्षात घ्या हो, एखादा धोंडा तुम्ही उचलला आणि तो धोंडा उचलून तुम्ही तुमच्या पोटाला बांधला, झालं. आणि पोटाला बांधून तुम्ही एखाद्या नदीमध्ये उतरला, काय होईल मला सांगा? याच्यासाठी काय ज्योतिष बोलवायला पाहिजे का? आता काय होणार त्याचं राशीचक्र काढा. यानं पोटाला धोंडा बांधलेला आहे आणि हा आता नदीत उतरलेला आहे. आता ज्योतिषी बाबा सांगा, आता त्याच्या हातावरच्या रेषा बघा. तो म्हणत मला कशाला बोलवता? त्या तिकडेच्या त्या घरातल्या लहान ते छोट्या शेंबड्याला बोलवा. आता शेंबड्या राहिली नाहीत जर का, मुलं शेंबडी राहिलीच नाही, पूर्वी नाही शेंबडे होते. आता आयाने काय या पोरांच्या नाकाला लावले, शेंबडच येत नाही. त्याला विचारा म्हणजे तो सांगेल की धोंडा पोटाला बांधल्यानंतर काय होईल नदीत उतरल्यानंतर. अहो लहान मूल पण सांगेल हो, तो तळाला जाईल. जर त्यानं धोंडा बांधलेल्या अवस्थेमध्ये तो नदीत उतरला तर तो कुठे जाईल? तळाला जाईल. अगदी तसाच प्रकारे अज्ञानाचा, अंधश्रद्धेचा, व्यसनाधीनतेचा जर व्यसनी माणूस असेल, अज्ञानी असेल, अहंकारी असेल, अशिक्षित असेल, हे सगळे धोंडे जर शिवलं पोटाला बांधून वागवत असेल आणि संसार सागरात तो तरण्याचा प्रयत्न करत असेल, तो संसार सागरात करेल. मग काय होईल? तो रस्ता तळाला जाईल. हे सांगायला अजून ज्योतिषाची आणि बुवाबाईची अंगात येणाऱ्या कुठल्या लोकांची आवश्यकता नाही. काही लोक काय करतात, काय झालं घरात निघाले अंगातल्या देवाकडे. कोकणामध्ये मी बघितलं, याचा गेलो होतो मी गणपतीच्या वेळेला, हे लोकांच्या अंगात येतो, अरे बाप रे बाप. पण एकाच्या अंगात आलं ना, एकदम सगळ्यांच्या येत नाही बरं का. अंगात येण्याचा प्रकार मी होतो, एकदम सगळ्यांची येत नाही. कोणाच्या तरी हळूहळू हळूहळू सुरुवात होते. असं 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 करायला, असं असं करता करता जेव्हा हात आणायला लागतात, पाय आला लागतात, दुसरं सावध होतं. आता म्हणले मी काय केले,
आता मला तुम्ही सांगा, अशा कुठल्या तरी अंगात येणाऱ्या बुवाबाईच्या जवळ आपण जातो आणि आपले हे सगळे प्रश्न मांडतो. तुम्हाला कल्पना नाही, वास्तविक असं बोलायला नाही पाहिजे, पण बोलतोच. नेहमी आम्ही म्हणतो की आम्ही असं बघा, माझी इथं वडील बसेल, माझ्याकडे बघा आधी प्रवचन झालं त्यांना भेटा. घरात काही काही आई वडिलांचं आमच्या पटायचं नाही, काहीतरी कारणावर, छोट्या मोठ्या संसारावर, काहीतरी गोष्टीवर, संसारात काहीतरी गोष्टी असतात. वडिलांना काय असं वाटलं की ते शांत डोक्यानं त्या भक्ताकडे जायचे. तो भगत कोण होता माहितीये का? दिसाड 2 दिवसानं वडिलांशी येऊन करायचा. तो आमच्या वडिलांचा भगत. त्याच्या घरात एक घड भांडण आहे, सगळे इकडं फुटलेली, तिकडे चिमलेली, तिकडे हे झालेली, एक सरळ. बरं, त्या भक्ताची पत्नी काय असेल सांगा मला. एक दिवशी आमच्याकडे त्यावेळेला लाईट होती. आज जुना काळ सांगता येईल, फार जुना नाही, पण 83, 84, 85, 83च्या दरम्यान वडिलांच्या बरोबर खंदील घेऊन कोणतरी जायला लागायचं. मी घरात मोठा, वडील म्हणले चला, निघालो. गेलो. त्या भक्ताच्या घरचं हे आटोपलं होतं. हा सगळा भांड्यांचा पसारा होता. ती भक्तीने आपली बसली होती. अगदी तळात घडवून घेतलं होतं. माझं लक्ष होतं. आता ती भगत आम्ही गेल्या बरोबर बसा 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 बसा. त्याच्या लक्षात आलं, अहो सोनाराच्या दुकानात आपण गेल्यानंतर सोनार काय का बसतो का, त्याच्या लक्षात आलं आता आणखी जाणार किंवा काहीतरी जाणार. तसं भक्ताच्या लक्षात आलं म्हणले गिराईक. आता आल्यानंतर त्याने आपलं उठलं, लगेच उठल्या तिकडं दिवा लावला, उदबत्ती लावली. भक्तीने आपली रोजचं आता काय हो, रोजचं मड त्याला कोण, ती भक्तीने आपली अशी टिकून बसलेली आहे, आपली चाललेलं आहे तिथं. ते आपलं बसलं मंदिर घेऊन. वडील आपले टेन्शन मध्ये होते. आम्ही काही जेवलो नव्हतो. वडिलांनी सांगितलं होतं जीव घेऊ नका आम्ही येईपर्यंत. आणि घरातली लोक तशी आमची चालक शोध झालं. भगत कर गडबडीत आपला बसला, ते ठेवलं ते ठेवलं ते ठेवलं. भक्तीने आपली तशीच बसली. आता भांडी वाजवायची नाही, तर उठायचं नाही. बसून तो तोबरा भरलेला. आता तोबरा भरल्यानंतर गावाला त्या चूल बाजूला, तुम्हाला कल्पना असेल, स्वयंपाक झाल्यानंतर चुलीतली ती सगळी राख बाहेर ओढली जाते. म्हणजे दुसऱ्या दिवसाची तयारी. तो राखाचा ढीग असा, त्या राखातनच काय करतात, विभूती म्हणून तो भगत पुढे समोर ठेवतो. विभूती. आणि त्यावेळेला नेमक्या गडबडीत तो भगत विभूती घ्यायला विसरला आणि अंगात त्याच्या आलं. तो हात फिरवायला लागला. हाताला काय विभूती लागत नाही. मी हे डोळ्यानं बघितलेले उचावते. आता विभूती हाताला लागत नाही तर बायकोला म्हणायचं कसं, अगं जरा विभूती दे, त्याला अंगात आलेलं आहे ना. आता बायकोच्या डोळ्यात पडणार तोबरा. बरं, बायकोच्या लक्षात आणायचं तर करायचं काय, हा जो ओरडायला लागला, घुमायला लागला, अजून जरा आवाज वाढवला. जनरेटर वाढवलं का नाही, कमी करतात वाढवलं. त्याबरोबर बायकोच्या लक्षात आलं. तिच्या लक्षात आल्यानंतर ती कावरी बावरी झाली. आता काय करू, उठू का पळू का बसू का सुकू, काय करू काय. त्या क्षणात तिने काही विचार न करता राखाचा जो ढीग होता त्या तोंडाचा पहिला तोबरा खाली केला. खाली गेल्याबरोबर दुसरी ऍक्शन काय पाहिजे, की अंगारा उचलून तिथं ठेवायचा. जिथं खाली गेला तिथंच हात घातला. जीवनविद्या ही काय असते म्हणतात, सांगितली जाते ती अनुभव शिकवते. ठेवल्यानंतर मी बघतोय ठेवला. आता परत त्यानं ज्या भक्तांना जेव्हा हात मारला तेव्हा त्याच्या हाताला विभूती भुरभुरीत लागली नाही, चिकट लागली. हे त्याच्या लक्षात आलं, हे माझ्या वडिलांचं नाही. वडील आपले झालं. हे आता काय झालं की विभूती भुरभुरीत असते. भक्ताने सुरुवात केली भुरभुरीत करायला. झालं बाबा, कसं तरी ते सगळं झालं. ते मग आमच्या वडिलांनी असा मोठा कागद घेतला, प्रसाद सगळं कशी बरं थोडा टाकल्यानंतर आवाज आमच्याकडे 4-5 रुपये. आता मी बघितलं म्हणलं हा प्रसाद मात्र आज मानवला.
घरी गेलो आम्ही. वडील म्हणजे जेवढं नाही तेवढं आई आमच्याशी वाटत बघत होती. वडील म्हणजे घ्या नेहमीप्रमाणे. वर्षभर चाललं नाही हो, हे वर्षानुवर्ष चाललंय. काय चाललंय? नुसता लावायचा नसतो, ही विभूती लावायचा नसतो. काय करत असतो? अनुभव पण इथं पण अनुभव लावायचा म्हणजे खायचा पण असतो. म्हणजे इकडं लावायचं, तिथं लावायचं, तो खायचं राहिलं. आमच्या आईनं सगळ्यांना लावायला दिला, खायला दिला सगळ्यांना. तिनं खाल्ला, माझ्याकडे दिला, मला पण म्हणलं ते माझ्याकडे. कारण तो राहिलेला परत हळू होतं फुकायचा असतो. मी म्हणलं दोन्ही कामं करतो, खातो फुकतो. दुसऱ्या दिवशी सकाळी आई उठल्यानंतर आई म्हणते मला काही कळत नाही. आमच्या वडिलांना म्हणते मला काही कळत नाही, पण रात्रीच्या अंगाराची चवच वेगळी होती. किती अंधश्रद्धा, किती अंधश्रद्धा. लिमिटेशन आहे काही गोष्टीला. म्हणजे त्या माणसाच्या घरी एक भांडण सरळ नाही असा माणूस तो अंगारा देतो. आणि माती खातो. आणि आजही ते चाललंय. आणि हे असं जे कोण साधू आहेत बंधू आहेत ते आजही आमची फसवणूक करतायत. तुकाराम महाराजांनी सांगितलं, तुकाराम महाराजांनी ऐसे ऐसे झाले बंधू कैसे झाले बंधू. अंगा लावून या राख. म्हणून मी काल सांगितलं जेवढे कंद मोठे त्यांच्यापासून सावध राहा. अंगा लावून या राख, डोळे झाकून करीती पास. गावनी वैराग्याची कळा, भोगी विषयांचा सोहळा. आणि शेवटी 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 काय तुकाराम महाराज सांगतात. म्हणून आमच्या युवांनी तुकाराम महाराज पाहिले पाहिजे. बरं का, माझी युवकांना विनंती आहे, तुम्ही तुकारामांना पहा. पहा म्हणजे काय, त्यांचे अभंग आहे ते तुमच्या वाचनात घ्या. बघा, तुका म्हणे कैसे, तुका म्हणे किती, तुका म्हणे जळो, तुका म्हणे जळो तयांची संगती असं म्हणलं ना. तुका म्हणे सांगो किती, असं म्हणजे किती सांगू तुम्हाला, किती सांगू. तुका म्हणे सांगो किती जळो तयांची संगती. तरी आम्ही बुवा बाबांच्या समोर बसतोच. एक लक्षात ठेवा. म्हणून सद्गुरू श्री वामनराव पैंनी किती सुंदर विचार दिलेला आहे की तुम्ही मनस्थिती बदला म्हणजे परिस्थिती बदले. तुम्ही बुवा बाबाकडे जाऊन उदी भस्म घेऊन, अजून कुठल्या ज्योतिषाकडे आणि कुठल्या साधू बंधूकडे जाऊन गळ्यात ताईर बांधून आणि हात दाखवून अवलक्षण करून घेऊ नका. तर काय करा, मनस्थिती बदला. आता मनस्थिती बदला म्हणजे काय सांगितलं मी तुम्हाला की मन कुठे आहे, मन कुठे आहे, मन नाही कुठं. मन डोळ्यात आहे, मन कानात आहे, मन पायात आहे, मन हातात आहे, मन सर्व ठिकाणी आहे. मग त्याची काय करायची, स्थिती बदलायची. त्याची स्थिती बदलायची आणि त्याला स्थैर्य द्यायचं. मनाची काय करा, स्थिती बदला. तशी स्थिती, काय स्थिती बदला. आज तुम्हाला जे काही मिळतंय ते मनाकडूनच मिळतंय. आपल्याला सर्वांना जे काही मिळतंय ना, तो पुरवठा होतोय कुणाकडून, मनाकडून होतोय. तुमच्या जीवनात सुख देणारं कोण आहे, मनच आहे. दुःख देणारं कोण आहे, मनच आहे. तुमच्या जीवनामध्ये इष्ट करणारं कोण आहे, मनच आहे. अरिष्ट निर्माण करणारं कोण आहे, मनच आहे. म्हणजे मी काल सांगितलं की सद्गुरूंनी किती सुंदर सांगितलंय की मनामध्ये दोन गोष्टी आहेत. एक शंकर आहे, भयंकर आहे. राम आहे, रावण आहे. कृष्ण आहे, कंस आहे. चांगलं आहे, वाईट आहे. हिताचं आहे, घाताचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या एका मनात आहेत. त्या मनाचाच आपल्याला ठाम पत्ता नाही, लक्षात ठेवा.
आणि म्हणून सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे. ही 350 पावणे 400 वर्षाची ओवी आजही आम्हाला लागू आहे. आजही आम्हाला लागू आहे. आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आमच्या जीवनामध्ये दुःख पर्वता एवढं आहे आणि सुख जवळ एवढं आहे. हे सगळ्यांना माहिती असूनही आम्ही मात्र सावध नाही. सावध नाही, लक्षात ठेवा. सावध नाही म्हणजे का? सावध राहायचं कुठं, सावध व्हायचं कुठं हेच आमच्या गावाला नाही. काय कळतंय का हो? आणि म्हणून सद्गुरूंनी सांगितलं सदा सावध तो सदा सुखी. सदा सावध तो सदा सुखी. सावध तो सुखी आणि सदा सावध तो सदा सुखी. सावध राहायचं कुठे? अहो बघा, मला गंमत वाटते कधी कधी या आपल्या हिंदुस्थानामध्ये, आपल्या हिंदू धर्मामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण जवळचा विचार करू. जगाच्या नंतर कमी साधू झाले का? कमी संत झाले? आज तरी काही कमी गुरु सद्गुरू आज कमी आहेत. पण सद्गुरूंनी कसं नेमकं सांगितलं, सावध कुठे राहा? तुमच्या मनाच्या ठिकाणी, तुमच्या मनाच्या ठिकाणी जे जन्माला येतात ना त्या विचारांच्या ठिकाणी सावध राहा. किती सोपी गुरु केली आपल्या हातात. कारण ते विचार की आपली मुलं आहे आणि त्या मुलांना, विचारूपी मुलांना जन्माला घालणारं कोण आहे? मन आहे. म्हणून घरातली एक स्त्री, सद्गुरू सांगतात घरातली एक स्त्री जर शून्य आणि शहाणी असेल तर हा म्हणता घराचं काय करेल? स्वर्ग करेल. पण ती स्त्री जर अज्ञानी, अडाणी आणि अशिक्षित असेल तर ती घराचा हा म्हणता नरक सुद्धा तीच करेल. तसं जशी स्त्री मुलांना जन्म घातला आणि ती जर अडाणी असेल, अशिक्षित असेल, अंधश्रद्धाळू असेल तर ती मुलांची तिच्याकडून वाताहत होईल. तिच्याकडून शिवाजीराजा जन्माला येणार नाही. शिवाजीराजा जन्माला येत असेल तर त्या स्त्रीनं पहिलं जिजाऊ माता व्हायला पाहिजे. शिवाजी महाराज जन्माला येतील. प्रत्येक स्त्रीनं जिजाऊ व्हायला पाहिजे. हे सद्गुरूंनी सांगितलं गुपित. पुन्हा शिवाजीराजे जन्माला येणे नाही असे नाही. पुन्हा शिवाजीराजे जन्माला येणे नाही नाही असे नाही. जन्माला येतील पण त्याच्यासाठी प्रत्येक स्त्री जिजाऊ व्हायला पाहिजे. जन्माला येतील, घरात शिवाजीराजे जन्माला येतील. जसं मुलांच्या बाबतीत तसंच आपलं मन ही माऊली आहे. आपलं मन आहे ना, आपलं मन ती काय आहे? माऊली आहे. ती माऊली काय करते? आपल्या ठिकाणी विचार रूपी मुलांना जन्माला घालते. काय करते का हो? त्या परिसरातल्या लोकांना हे नवीन असेल. मला गंमत वाटते, मला 25 वर्ष झाली सद्गुरूंचे विचार ऐकता ऐकता. वयाच्या 16-17 वर्षी मी सद्गुरूंचा अनुभव घेतला. तेव्हापासून मी ऐकतोय की विचार ही आपली मुलं आहे. तसं मुलांना आपण वाढवायला काळजी घ्यायला पाहिजे. त्यांचं काळजीपूर्वक संगोपन मुलांचं करायला पाहिजे. तसं आपलं मन ही माऊली आहे. त्या मनाच्या माध्यमातून विचार जन्माला येतात. त्या विचारांचं तसंच संगोपन करायला पाहिजे काळजीपूर्वक. कारण जर मुलं चांगली निपजली नाही, जन्माला घातलेली मुलं जर चांगली निपजली नाही तर म्हणायला लागतं की नसती जन्माला आली तरी बरं झालं असतं, पण जन्माला घालून फसलो. पण विचारांच्या बाबतीत तसं नाही. तिकडं म्हणता तरी येतं, विचारांच्या बाबतीत तसं नाही. ती सतत जन्माला येत असतात. मनातून काय करत असतात? विचार सतत जन्माला येत असतात. ते जन्माला आलेले विचार जेव्हा जन्माला येतात तेव्हा तुमचं मन कसं पाहिजे? प्रसन्न पाहिजे. म्हणून एखाद्या भगिनीला दिवस गेले की सासरवरून माहेराही पाठवलं जातं. बघा काय पद्धत आहे, काय आपली पूर्वजांची ते संस्था आहे. सासरवरून माहेराला का? तर जा आईच्या घरी निवांत राहा. निवांत राहा म्हणजे काय कर? नुसतं निवांत राहा नाही तर रामायण वाच, भागवत वाच, शिवाजी महाराजांचं चरित्र वाच, हरिपाठ म्हण, सद्गुरू श्री वामनराव यांचे ग्रंथ वाच.
जे जे काय म्हणून तुला वाचता येईल ते वाच. वाचल्यानंतर काय होईल? तुझ्या मनामध्ये निर्माण होणारे विचार ते चांगले येतील. चांगल्या शिडी जाईल. चांगल्या शिडी तिकडे लावा, त्याचं चांगलं श्रवण करा, चांगलं वाचा आणि मग त्याच्यावर चांगलं चिंतन करा. म्हणून माहेरी जा. काय कळतंय का हो? किती महिने आधी पाठवलं जातं? 4-5 महिने पाठवलं जातं. कशासाठी पाठवलं जातं? सद्गुरूंनी हेही सांगितलं की जेव्हा एखाद्या माऊलीच्या पोटात लहान बाळ वाढत असतं तेव्हा त्याच्यावर संस्कार किंबहुना मोठ्यापणी जेवढे आपण करतो त्याच्याही कितीतरी पटीनं त्या बाळाच्या आईच्या पोटात ते बाळ वाढत असतं. त्याच वेळेला जर संस्कार त्या माऊलीने केले तर पुढे त्याच्यावर संस्कार करायची वेळच येणार नाही. एवढे संस्कार त्याच्यावर त्वरित होत असतात सूक्ष्म पद्धतीनं. म्हणून त्या माऊलीला चांगलं खायला घातलं जातं, फळं दिली जातात, दूध दिलं जातं, चांगले प्रोटीन्स तिला मिळतील अशी व्यवस्था केली जाते. या ठिकाणी तिला स्वच्छ राहायला सांगितलं जातं. हे सगळं 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 का करायला लागतं? तर तिच्या पोटी एक नवीन असं फूल जन्माला येणार आहे. नंतर त्याचं काय होणार आहे? फळ होणार आहे. त्याच्यातून पुन्हा एक वृक्ष तयार होणार आहे. हे सगळं थोडी जडणघडीने कल्पना तुम्हाला ना आम्हाला करवता येणार नाही. उपजेते नाशे नाशे पुनरुक्ती दिशे हे घटिका यंत्र ऐसे परिभ्रमेगा. ही एक व्यवस्था आहे. जशी आपल्या जन्म आणि मृत्यूमध्ये तशीच आपल्या मनामध्ये सुद्धा तीच व्यवस्था आहे. आपल्या मनाला सुद्धा तशीच मनाची काय केली पाहिजे? रोज आपण व्यवस्था ठेवली पाहिजे. त्या मनाला रोज माहेरी पाठवलं पाहिजे. त्या मनाला कुठं पाठवलं पाहिजे? रोज माहेरी. माहेरी पाठवायचं म्हणजे काय करायचं? माहेरी गेल्यानंतर आपल्याला जे सुख मिळतं, जो आनंद मिळतो, तो आनंद मनाला दिला पाहिजे. तो आनंद सातत्याने आपण सर्वांनी कुणाला दिला पाहिजे? मनाला दिला पाहिजे. का दिला पाहिजे? तर मन प्रसन्न ठेवल्यानंतर त्याच्या पोटी, त्या मनाच्या पोटी जे जन्माला येणारे विचार आहेत ते सुद्धा काय येतील? श्रेष्ठ येतील, चांगले येतील, हिताचे येतील, भल्याचे येतील. म्हणून तुकाराम मला सांगतात, मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण मोक्षात वा भवबंधन सुख समाधान इच्छाते मने प्रतिमा स्थापिली मने मना पूजा केली मने इच्छा पुरविली मन माऊली सकळांची. मनाला काय उपमा दिलेली आहे? मन माऊली सकळांची. जर खरी माऊली कोण असेल तर कोण आहे? आपलं मन हीच माऊली आहे. मन माऊली सकळांची. का? तर त्या मनरूपी माऊलीमधून जे जन्माला येतात ते विचार. आणि म्हणून जसे विचार तसा आपल्या जीवनाला आकार, जसा आपले विचार तसा आपल्या जीवनाला आकार आणि आपलं जीवन समाजापुढं साकार. एक लक्षात घ्या, मनामधून जे विचार निर्माण होतात, विचार, हे विचार जर श्रेष्ठ असतील, जर स्वच्छ असतील, जर इष्ट असतील, जर चांगले असतील, जर भल्याचे असतील तर तुमच्या आपल्या जीवनामध्ये आनंद निर्माण होतो. तेच विचार जर अनिष्ट असतील तर अरिष्ट निर्माण करतील. म्हणून सद्गुरू सांगतात, फर्स्ट देअर वॉज ए थॉट अँड थॉट वॉज थॉट. मनामध्ये प्रत्येक येणारा विचार
मनरूपी माऊलीमधून प्रत्येक जन्माला येणारा विचार हा जर कल्याणाचा असेल, भल्याचा असेल, आनंदाचा असेल, ऐश्वर्याचा असेल, तर आपलं जीवन सगळं कसं होईल? ऐश्वर्यमान होईल. आपल्या जीवनामध्ये भलं होईल, आपल्या जीवनामध्ये कल्याण होईल, आपलं चांगलं 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 भलं होईल. मग ज्योतिबाचा चांग भलं, खंडोबाचा चांग भलं असं म्हणण्याची वेळ येणार नाही. आता आपण काय म्हणतो? ज्योतिबाचा चांग भलं, खंडोबाचा चांग भलं, अमक्याचा चांग भलं. आणि तुझं काय? तुझं असं चालायचं. माझं असं, माझं चांग भलं जर व्हावं असं वाटत असेल तर माझ्या मनामध्ये निर्माण होणारे, जन्माला येणारे विचार ते भल्याचेच पाहिजे. कुणाच्या? सर्वांच्या. कुणाच्या भल्याचे पाहिजे? सर्वांच्या. सर्वांच्या भल्याचे कशाला पाहिजे होतो? मला सर्वांच्या भल्याचे केल्यानंतर माझं काय? बस सर्वांचं भलं झाल्यानंतर माझ्याकडे कोण बघतो? बस सर्वांचं भलं झालं, माझं होईल का नाही? जो आवडतो सर्वांना, जो आवडतो सर्वांना, तोची आवडे देवा. देवाला कोण आवडतो? देवाला कोण आवडतो? जो सर्वांना आवडतो तो देवाला आवडतो. मग सर्वांना कोण आवडतो? जो सर्वांच्या भल्याचा विचार करतो तो सर्वांना आवडतो. साधं, सो सिंपल. आपल्या कुटुंबातली माणसं सुद्धा आपल्याला धड म्हणत नाहीत. कुटुंबातली म्हणतात का? विचार करा. आपली सून आपल्याला चांगलं म्हणते? आपली सून आपल्याला चांगलं म्हणते का? माझी सासू ना बोलूच नकोस, तिचा विषय काढूच नकोस. जर काढायचा असेल तर मी परत पुढच्या महिन्यात येते, मग आपण बसतो. कारण एका तासात बोलण्यासारखं नसतं सासूबद्दल. एवढी सासू माझी चांगली आहे. सासूबाई म्हणते, नानासाहेब आमच्यावर तुम्ही आलात, मी सगळ्यांना कोणाला सोडणार नाही. सुनांच्या बाबतीत काय? सुनांच्या बाबतीत काय? सासूबद्दल चांगलं बोलतात, सासूबद्दल चांगलं चिंतन करतात. पहिली आता विचारणा करतात मुलाला. मुलाला विचारणा करतात, काय तुझी आई आहे का रे? तुला आई आहे का रे? मी बघितलंय. तो मुलगा म्हणतो अरे त्याला पण कळतं, त्याला तर प्रश्न पडतात, काय आहे पण गावाला आहे. हा मग काय मग हरकत नाही. काय कळतंय तुम्हाला? मला सांगायचं, तुमच्या त्या मुलाच्या आणि तुमच्या भेटीत त्या मुलीच्या पहिलाचा प्रश्न हा असेल की तुला आई आहे का, बरं का? आणि मोठ्या मुलीचे आई वडील पण मोठे असतात बरं का. ते आपल्या पाहुण्याला काय सांगतात, अहो काय तुम्हाला सांगतो, माझी मुलगी अशा घरात गेली, सासू पण नाही सासरा पण नाही, जागा एक नंबर मिळाली, सासू पण नाही सासरे पण नाही. मग ते ऐकणारे पण म्हणतात, बरोबर झालं बाबा, तुम्ही सुटला, तुमच्या मुलगीबद्दल तुम्हाला काळजी नाही. हे जर आपलं चिंतन असेल तर ही जेव्हा सासू होईल, ही जेव्हा सासू होईल तेव्हा ऍक्शन अँड रिएक्शन आर इक्वल अँड अपोजिट, मल्टीप्लाइड आहे आणि मॅग्निफाईड आहे. म्हणून माणसं दुःखी आहे का? ती सायकल सुरू आहे ना. 350 वर्षापूर्वी जर माऊली तुकाराम महाराजांनी जर विचार मांडला असेल की सुख पाहता जमा पाडे दुःख पर्वत एवढे झालं, 65 वर्ष सद्गुरू श्री वामनराव पै हेच विचार मांडतात, तरी सुद्धा माणसं सुखी आहेत का? असतील तर किती? हाताच्या बोटावर मोजणे एवढी. ज्यांनी ही जीवनविद्या आचरणात आणली असेल, आचरणात म्हणजे असं वागण्याचा प्रयत्न केला असेल, तर त्यांच्या बाबतीत तो अनुभव त्यांना आला असेल. पण बहुतांश, आज सुद्धा सद्गुरूंनी सांगितलं प्रवचनामध्ये, 99% लोकांमध्ये सुख नाही, लोक सुखी नाही. ही परिस्थिती काय येते? तर आपण तो वारसा पुढे चालवतोय, पण अशी एखादी सून का म्हणत नाही मी त्याच्याशीच लग्न करेन की ज्याच्या घरात सर्व माणसं असतील, ज्याच्या घरात सर्व माणसं असतील, त्या कुटुंबातच मला लग्न करायचं. बाबा मला अशा मुलाबरोबर लग्न लावा की त्याची आई पाहिजे, त्याचे वडील पाहिजे, त्याची बहीण पाहिजे, त्याचे भाऊ पाहिजे, मला नणंद पाहिजे, मला दीर पाहिजे. असा विचार जर केला तर ती सून म्हणून घरात नांदणार नाही,
तर त्याला सोनं म्हणून वागवतील ते घरातली माणसं. सोनं म्हणून त्याला जपतील. तिथं ठेवू का तिथं ठेवू. सोनं आणल्यानंतर बघते की नाही ते घरातली ती बघितली. आता कुठल्या कप्प्यात ठेवू, खालच्या ठेवू का वरच्या ठेवू. परत काय जेवढं ते तुझं नको ह्या कप्प्यात ठेवायलाच नको, आपला तो कप्पा बरा आहे. तसं ती आलेली घरात सून म्हणून त्या घरातली माणसं तिला कुठं ठेवू. अगं इथं बस ना, अगं तिथं बस ना, तू अशी बस ना, तू इथं बस कर ना. काय तुम्ही अनुभव घेऊन बघा. सद्गुरूंनी सगळं सांगितलेलं आहे. म्हणून येणाऱ्या सुनांना पहिलं पाऊल टाकावं. विचार करतात लोक. सुरुवात कोणी करायची. चांगलं बोलायला विचार कोणी करायची. सुन पण म्हणते मी कशाला बोलू, मी एवढी शिकलेली MBA झालेली आहे, वर्ण मी आणखी इंजिनियर आहे, मला जवळजवळ 40,000 रुपये पगार आहे आणि मी कशाला काय म्हणू. लक्ष नाही का. माझं तर म्हणणं असं आहे की आमच्या युवांनी जिकडं तिकडं पुढाकार घ्यावा. जाणत्यांचं जाणते पण गेलेलं आहे. त्यांच्यात आणणं म्हणजे मला तर वाटतंय, मी तर विचार केलेला आहे की ह्या जर्नी त्यांचं तर ठीक नाही. मग जर आपण जर पुढाकार घेतला तर जाणते पण येईल. आपण पुढाकार काय घ्यावा. आई अहो आई नका म्हणून. आता हल्ली एक प्रश्न आहे, अहो आई तुम्ही आले. अहो आईनं जवळच काढलं होतं, अहो ना अजून लांब होतं. आता आपल्या घरी आपल्याला ज्या आईने जन्माला घातलेलं आहे तिथं आपण अहो आई म्हणतो. बाबा आई कशी आहेस तू, बरी आहेस ना. किती 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 जवळ आलं. तसंच आपल्या सासूला जर म्हणलं आई बस ना ग तू. काय पॉलिसी आहे ही, तुला पॉलिसी आहे ना, मार्केटिंग पॉलिसी आपल्या घरात आपण वापरू ना. लोक काय करतात, बाहेर मार्केटिंग करतात. घरात पुष्कळ मार्केटिंग बाहेर. आपल्या पतीला म्हणतील अरे ये बस बाबू बस, तुला इथं वाढते जसा घरातला जवळ बस. अरे त्या पतीला आवाजावर बोलायला पाहिजे. तर ठीक आहे तुम्ही आता आपली पूर्वीची जी पद्धत आहे ठीक आहे आमचं दुमत पण नाही. पण आईला त्याच पद्धतीने जर आपण बोललो तर तुम्ही करून बघा. हे प्रॅक्टिकल जीवन विद्या, हे तत्वज्ञान आमचं जे आहे ना, सद्गुरूंनी 60-65 वर्ष सांगितलं, हे प्रॅक्टिकल आहे. हे तत्वज्ञान ही फिलॉसॉफी प्रॅक्टिकल आहे. तिकडे मोठे मोठे जड शब्द सांगून तुम्हाला पाठ करायला लावले जात नाहीत. तिथं साधं सोपं. आणि म्हणून सांगतो, भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीता अखिल जगतासाठी, अखिल मानव जातीसाठी मांडली. तत्वज्ञान मांडलं ते संस्कृतमधून मांडलं. ते त्यांचं पांडित्य होतं. अखिल मानव जातीसाठी मांडलं. हे तत्वज्ञान ज्ञानेश्वर महाराजांनी प्राकृतमध्ये मांडलं. संस्कृत अवघड आहे त्यांच्या लक्षात आलं म्हणजे जरा सोपं सांगा. प्राकृत ज्ञानेश्वर माऊलींच्या नंतर आमच्या सद्गुरू पै माऊलींच्या लक्षात असं आलं की प्राकृत सुद्धा कोणाच्या लक्षात येत नाही, म्हणून त्यांनी आईच्या भाषेत मांडलं. ते जीवनविद्येचं तत्वज्ञान लक्षात घ्या. साध्या भाषेत. तुम्ही म्हणाला तर तुम्ही आई सद्गुरूंनी जर आईच्या भाषेत मांडलं तर प्रबोधक तुम्ही आता, तर तुम्ही काय कुठल्या भाषेत मांडतात. आम्ही बाळ बोलीमध्ये मांडायला इथं बसलेलो. अजून आईच्या भाषेतलं जसं आई आपली काय करते, तोंडात घेते का नाही घास, चावते तो मग मुलाचा अजून दात आले नाहीत ना म्हणून. ते प्रबोधकांचं कार्य आहे. सद्गुरूंच्या शिष्यांचं ते काम आहे की अजून सोपं. किती सोपं, जेवढं सोपं सांगता येईल तेवढं. म्हणून मला इथे सांगावं असं वाटतंय की खऱ्या अर्थानं आपल्या जीवनामध्ये आपली जी परिस्थिती बिघडलेली आहे त्याला कारणीभूत दुसरं तिसरं कोणी नसून आपण स्वतः आहोत. हे एकदा आपल्या लक्षात नुसतं आलं तरी तिथून आपल्या परिस्थिती बदलण्याला सुरुवात झाली म्हणून समजा. ती माझ्या सगळ्यांची पाहिजे रेष फक्त लक्षात यायला पाहिजे की आपणच कारणीभूत आहे. आमच्या लक्षात जरी आलं तरी आम्ही काय करतो, सोयीचा अर्थ लावतो. नाही हो आमच्या घरातल्या जरी कुणी करणी केली नसेल तरी त्या भटजीनं सांगितलेलं आहे, मामानं केलेली आहे. तुम्ही केलेली आहे मामानं करणी. मामा माहित नसतो, काय माहित नसतो, तरी तू तर करणीवरच. आणि त्या मामानं केलेली आहे. अरे करणी मामान करायला करता तूच आहेस, करविता तूच आहेस, भोगता तूच आहेस. आपलं जीवन एक लक्षात घ्या. सकाळी सद्गुरूंनी आज रविवार प्रवचन तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल. जीवन म्हणजे काय, व्हॉट इज लाईफ. सद्गुरूंनी सांगितलं पाहणे, जाणणे,
चिंतीने, करणे आणि भोगणे, ही 5 कर्म जे आपण करतो, पाहणे, जाणणे, चिंतीने, करणे आणि भोगणे, याच्यातल्या 2 गोष्टी आपण लक्षात घ्यायला पाहिजेत, पाहणे आणि भोगणे. म्हणून दृष्टी, जैशी दृष्टी वैशी सृष्टी, जैशी दृष्टी वैशी सृष्टी. परिस्थिती आपली अशी आहे की आपण परिस्थितीने गांजलेलो असे एकमेकाला फोनवरून सांगतात. त्याचं कारण का? आपली दृष्टी तशी आहे. आपल्या स्वतःकडं, आपल्या कुटुंबाकडं आणि समाजाकडे पाहण्याची दृष्टी आपली कावीळ झालेल्या माणसाप्रमाणे झालेली आहे. जिथं आपण पाहू तिथं आपल्याला दुःखच दिसत आहे, तिथं आपल्याला वाईटच दिसत आहे, तिथं आपल्याला वाईटच माणसं दिसत आहेत, तिथं आपल्याला सर्व ठिकाणी चांगलं दिसतच नाही. त्याचं कारण का? दृष्टी. तुमच्या दृष्टीला असं दिसायला पाहिजे की जिथं पाहिल तिथं सुख आहे, जिथं पाहिल तिथं आनंद आहे, जिथं पाहिल तिथं समाधान आहे, जिथं पाहिल तिथं शांती आहे. यासाठी दृष्टी बदलायला पाहिजे. दृष्टी बदलायची म्हणजे काय? डॉक्टरकडे जायचं ऑपरेशन करून घ्यायचं. दृष्टी बदलायची म्हणजे काय? डॉक्टरकडे जाऊन डोळे काढायचे, दुसरे डोळे बसवायचे. दृष्टी बदलायची म्हणजे काय? मनाचा पॅटर्न बदलायचा, मनाची स्थिती बदलायची, मनस्थिती बदला. दृष्टी बदलायची म्हणजे काय? मनाची स्थिती बदलायची. मग कानातून ऐकतो कोण? मन ऐकतं. काय ऐकतं? वाईटच ऐकतं. स्थिती बदला. ऐकेन तर चांगलंच ऐकेन. मनाची स्थिती बदला. कानाच्या ठिकाणी, पाहण्याच्या ठिकाणी मनाची स्थिती बदला. मी पाहिन तर काय करेन? चांगलंच पाहिन. मी बसेन तर चांगल्या ठिकाणी जीवन विद्येच्या सत्संगामध्येच जाऊन बसेन. पण मगाशी मी सांगितलं, शेकडोंमधून एखादा नामधारक आपल्याला आपल्या दृष्टी सेवा देतो. शेकडोंमध्ये. आज तर इथं मी सांगितलं मग 100, 150, 200 नामधारक तिथं आणले तुम्हाला भेटवायला. कारण त्या सर्वांचं मूळ जर काय असेल मनाचा पॅटर्न बदलण्यासाठी, तर एकच मूळ आहे. संत संगतीचे काय सांगू अपना पारी के नारे, जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणताय. सद्गुरु थोर झाला. तर एकदाच म्हणल्यानं गप बसले का? सद्गुरु थोर झाला, गेले निघून. असं झालं का? परत काय म्हणले? एकदा नाही, सद्गुरु थोर झाला, सद्गुरु थोर झाला, सद्गुरु थोर झाला कलियुगी. सद्गुरूचं महत्व आणि महात्म्य ज्यांनी आयुष्यात सद्गुरूच केले नाही त्यांनी सांगितलं. का सांगितलं? सद्गुरू न केल्यामुळं तुकाराम महाराजांना भंडारा डोंगर चढावा लागला. सद्गुरू न केल्यामुळं तुकाराम महाराजांना हाल अपेष्टा भोगाव्या लागल्या. सद्गुरू न केल्यामुळं एक चांगले साधक असून तुकाराम महाराज हे चांगले नामधारक असून त्यांना जे ज्ञान त्या काळामध्ये, सुरुवातीच्या काळामध्ये जे लाभायला पाहिजे होतं, जेवढ्या लवकर कमी वेळामध्ये त्याचा लाभ झाला नाही. आणि म्हणून तुकाराम महाराजांना जेव्हा ज्ञानाचा लाभ झाला, स्वतः कष्ट उपासून त्यांनी साधना केली, शेंडीला गाठ बांधली. कशाची गाठ मारली? दोरीची.
आणि गौरी कुठं बांधली? पण झाडाच्या फांदीला बांधली आणि बसले प्रार्थना म्हणायला. आम्ही प्रार्थना कशी म्हणतो? आम्ही बघतो 10 मिनिटं झाली की झाले का काय 108 वेळा. एवढं अनुसंधान आपलं पाहिजे, एवढं अनुसंधान आपलं पाहिजे, एवढं अनुसंधान आपलं पाहिजे. नाम वाटे, नाम मने वाट चाली, यज्ञ पावला पावले. नाम मने वाट चाली, नाम मने ग्रासो ग्रास, तो जेवीला उपवास. माझे आई वडील गावी असतात. मी ज्यावेळेला सकाळी उठतो, आंघोळ करतो, अगदी सुरुवातीलाच सांगतो, आंघोळीला गेल्यानंतर पहिला तांब्या जेव्हा आपण डोक्यावर घेतो तेव्हा मी माझ्या सद्गुरूंनाच घालतोय. तो पहिला तांब्या जो माझ्या सद्गुरूंच्या शिर कमलावर मी घालतोय. सद्गुरूंना मी अभ्यंग स्नान घालतोय. मी माझ्या विठ्ठलाला मी स्नान घालतोय. हा भाव पहिल्या तांब्याला आला पाहिजे. 10 तांबे झाल्यानंतर अरे हो, हा 11वा सद्गुरू. अनुसंधान कशाला म्हणतात? लक्षात का? घरातून बाहेर पडायच्या आधी देवघरात आई वडील नाहीच गावी आहेत. देवघरात समोर जायचं, प्रार्थना म्हणायची आणि डोकं ठेवायचं. पहिला नमस्कार सद्गुरूंना, नंतर सद्गुरूंनी दिलेल्या विठ्ठलाला, नंतर आई आणि वडिलांना. डोकं तेवढ्या वेळ टेकवायचं, गुडघे टेकून खाली. एकदा टेकावलं सद्गुरूंना, दुसऱ्यानं टेकावलं देवाला, तिसऱ्यानं टेकावलं आई वडिलांना. त्याला स्मरण म्हणतात हो. आणि आई वडील घरी असतील तर, आई वडील नाही पण सासू सासरे आई वडिलांच्या रूपात आहेत. तुम्ही करून पहा. सद्गुरू सांगितलं, कृपा व्हावी असं वाटतं ना, परिस्थिती बदलावी असं वाटतं ना, साधं आहे हो. आपल्या घरातल्या थोरा मोठ्यांच्या पायावर गुडघे टेकून पायावर डोकं ठेवा, कर आणि पहा. बघ तुझ्या जीवनात कृपेची बरसात होती की नाही ते बघ. आपण करत नाही. त्या छोट्या गोष्टी, त्या गोष्टी कशा आहेत? छोट्या आहेत, पण आपल्याला छोट्या गोळ्यांची सवय नाही, मोठ्या टॅब्लेटची सवय आहे. डॉक्टरने तर थोड्या गोळ्या छोट्या गोळ्या दिल्या, काय डॉक्टर एवढा हुशार. जो डॉक्टर एवढ्या गोळ्या देतो, लाल, पिवळ्या, हिरव्या, 4 गोळ्या 4 वेळेला घ्या आणि किती दिवस घ्या? 15 दिवस घ्या. डॉक्टर मोठा हुशार आहे. सद्गुरूंनी साधं सांगितलं. घरातली आपली जी माणसं आहेत, परिस्थिती बदलायची ना, घरातली प्रत्येक व्यक्ती ही परमेश्वराची जिवंत मूर्ती आहे. घरातली, जगातली, हे विश्व की माझे घर, हे बहुत दूर आहे, दिल्ली बहुत पहिले कुटुंबात. तसं बघा, नामधारक समोर आला, आपण काय करतो? हाय करतो का? हाय रामू. नामधारक समोर आले असं करतो का? नामधारक समोर आल्याबरोबर आपल्याला काय वाटतं? विठ्ठल विठ्ठल. आपल्यापेक्षा नामधारक मोठा असेल तर त्या पायाला हात लावायचा. आपल्या बरोबरीचं असेल तर विठ्ठल विठ्ठल. का विठ्ठल विठ्ठल? सद्गुरू सांगितलं ना, तू पण विठ्ठल मी पण विठ्ठल, म्हणून 2 वेळा विठ्ठल विठ्ठल. राहील का परिस्थिती? सांगा मला. आपल्या जीवनातली बिघडलेली परिस्थिती राहील का? सतत तुमच्या पाण्यामध्ये विठ्ठल असेल, तुमच्या ऐकण्यामध्ये विठ्ठल असेल, तुमच्या बोलण्यामध्ये विठ्ठल असेल, तुमच्या चालण्यामध्ये विठ्ठल असेल, तुमच्या बसण्यामध्ये विठ्ठल असेल, तुमच्या झोपण्यामध्ये विठ्ठल असेल. विठ्ठल असेल म्हणजे काय? विठ्ठलाचं स्मरण असेल. विठ्ठलाचं स्मरण म्हणजे कशाचं स्मरण? डिव्हाइन थॉट्स. ध्यायतो विषयानुपसंगस्तेषु भजायते संगात सजायते काम कामात क्रोधो भजायते. म्हणून हे आपल्या ठिकाणी जे स्फुरण आहे, हे डिव्हाइन थॉट्सचं स्फुरण होणं आहे. ते कधी स्फुरण होईल? कधी स्फुरण होईल? आधी मन घेई
गणराज गणपती आहे. तो आहे कुठे? तो आपल्या निकट आहे. तो आपल्या निकट आहे. आपल्या निकट, एवढा निकट आहे, एवढा निकट आहे, एवढा निकट आहे की त्याला आपल्याला अटक करता आला पाहिजे. तो किती निकट आहे? आपल्या हातातच आहे. आधी मन घेई हाती, आधी मन घेई हाती, तोची गणराज गणपती. अजून दुसरं काय हातात घ्यायलाच नको. हातामध्ये मन घेतलं की तोच गणराज गणपती. हातामध्ये मन घेतलं म्हणजे काय? पण संतांनी काय सांगितलं? हातात मन घे. आधी शब्द सांगितला. आधी आपण आपल्या मुलाला सांगतो का नाही? बघ आपले साहेब आले, कळमकर साहेब आले, उठ आधी उठ. पाहिजे त्यांना. कळमकर साहेब आले का? आपल्या जीवन विद्येचे कोण होते? सेक्रेटरी होते, हनुमान होते. समजा चुकून आपल्या शाखेत कळमकर साहेब येणार म्हणजे आपण काय करतो? येणार सांग येऊ द्या. असं होतं ना. एखादी व्यक्ती त्याची पदावर आहे, त्या अधिकाराची आहे. एखादी व्यक्ती आई म्हणते की नाही, अरे बाळा उठ लवकर, बंद करते चालू सगळे, म्हणजे बाबा यायची टाइम झाला. बाबा म्हणते काय? अधिकार आहे त्यांचा, तो अधिकार आहे. म्हणून आई सांगते ना, आईचा बाबांचा टाइम यायच्या आधी ती बाळाला म्हणते का तसं? आधी उठ, आलेच बघ वाढतं, बेलचा आवाज आला आधी. कारण मला त्यांना माहिती होतं एवढं सहज सांगून हे ऐकणार नाही, म्हणून आधी शब्द वापरला. आधी मन गेली हाती. हाती मन, हातात मन घ्यायला का सांगितलं? मन हातात गेलं का सांगतात? हो, तुमच्या मुलाला हाताला धरा, तुमच्या मुलाला हाताला धरा. आता रस्त्यात नाही का कोण रस्ता असतो काय माहित नाही, काय नाही तू जातो तर आधी हो बाळाची आहे त्याच्या हाताला धरा, त्याच्या हातात घ्या. का? तो हाताबाहेर चाललाय, इकडे गाडीला लागेल. बाळ तुमचा कुठे चाललाय? तसं मन आपलं हाताबाहेर गेलेलं आहे. हे तुकाराम महाराजांना माहिती होतं, म्हणून त्यांनी सांगितलं हातात घे. आधी मन घेई हाती. म्हणजे हाताबाहेर गेलेलं आहे. हाताबाहेर गेलेलं मन तुमची परिस्थिती सुधारेल का? हाताबाहेर गेलेलं मन तुमची परिस्थिती सुधारेल का? हाताबाहेर गेलेली मुलं तुमच्या जीवनात सुख आणतील का? हाताबाहेर गेलेली मुलं कळतं ना, कोण इकडे गेला, कोण इकडे गेला, कोण तिकडे गेला, कोण आणखीन कुठे गेला. मग शेजारी म्हणतात काय नाही हो, आमच्या दंगीची मुलं काय होती, त्याचा बाप काय होता, पण मुलं गेली हो गेली, त्याच्या हाताबाहेर गेली. आता हाताबाहेर गेलेली मुलं हातात घेता येतात का? घेण्याचा प्रयत्न केला तर काय करतात? अजून दुर्पातात. वडील घरात, मुलं बाहेर, मुलं घरात, वडील बाहेर. म्हणून मला तुम्हाला इथं सुचवायचं आहे की जे हाताबाहेर गेलेलं आहे त्याला येणं केनं प्रकार येणं हातात घेतलं पाहिजे. आणि म्हणून आधी मन घेईल हाती. मन हातात घ्यायचं म्हणजे काय करायचं? काहीही करून काहीही करून या परिसरामध्ये आमच्या जीवन विद्येच्या सत्संगाला बुधवारी 7 ते 9 या वेळेस आपल्या मनासकट, आपल्या शरीरासकट आपण आलं पाहिजे. काहीही करून. मन मानणार नाही, मन मानणार नाही. तुम्हाला कल्पना आहे मन काय करेल? पळवाट काढेल. रविवारी आज अमुक येणार होते, पाहुणे येणार होते, त्यांना फोन करेल किती वाजता येत आहे. अगदीच मनानं तयारी केली, त्यातनं मनानं तयारी केली आणि मन तयार झालं तर मग काय सांगते? शेवटी जावं. अजून सुद्धा आमचे काही नामधारक बघा उपासनेला येत नाही, प्रवचनाला येतात का? मन अजून हातात आले नाही, परिपक्वपणे हातात आलेलं नाही. ज्याचं मन हातात आहे तो शतरंज टाकायच्याच वेळेला येईल. तो वाट बघेल कधी बैठका पडताय, कधी बैठका पडताय, मला पुढं बसायचं. मंडळी, हे खरंच मला सांगतो, जीवन विद्या सद्गुरू म्हणतात परमेश्वर हा विषय इंटरेस्टिंग आहे. तसं मी सांगतो तुम्हाला, जीवन विद्या ही खूप 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 इंटरेस्टिंग आहे. तिच्या फक्त सहवासात जायला पाहिजे. पाण्याच्या कडेवर बसून पाण्यात पोहणाऱ्या त्या पोहणाऱ्याची मजा तुम्हाला घेता येणार नाही. त्या कडेवरून पाण्यात आपण काय घ्यायला पाहिजे? झेप घ्यायला पाहिजे. मग तुम्हाला त्या पोहण्याची तुम्हाला मजा चाकता येईल. तसं मागं राहून यांचं चांगलं आहे हा,
सद्गुरू वामनरावांचे विचार ना बघायला नको असे म्हणणारे कित्येक लोक आहेत, पण पुढे येत नाहीत. त्या जीवनविद्येच्या आमच्या तळ्यामध्ये, त्या प्रवाहामध्ये ते झेप घेत नाहीत, तोपर्यंत ते कोरडेच राहणार. लक्षात ठेवा. एकदा का तुम्ही त्या आमच्या त्या तलावामध्ये, आमच्या जीवनविद्येच्या त्या नदीमध्ये तुम्ही आलात, आमचे जे जीवनविद्येचे नामधारक जे आनंद घेत आहेत, तो आनंद तुम्ही उपभोगल्याशिवाय राहणार नाही. हे मी सांगायला अनुभवाने इथं आलेलो आहे. लक्षात ठेवा. म्हणून हा अनुभव काय आहे? इकडं तिकडं धावणारं मन, इकडं तिकडं पळणारं मन काय होईल? तुमचं रंगून जाईल. कशामध्ये आल्यानंतर? आता हे आमच्या भगिनीचं बसलेलं आहे, ही सगळी युवा आहेत. हे जे कालपासून इकडे जे वेळ देत आहेत ते उगाच देत आहेत का? काय झालं त्यांचं? या सहवासात आले, आमच्या जीवनविद्येच्या विचारांच्या, सद्गुरूच्या विचारांच्या सहवासात आले आणि ते रंगून गेले. ते रंगून गेले म्हणजे काय? त्यांचं मन रंगलं. ते रंगले म्हणजे काय रंगलं? त्यांचं मन रंगलं. कशाने रंगलं? त्या विचारांनी रंगलं, संगतीनं रंगलं. मन रंगले रंगले, मन रंगले श्रीरंगाच्या म्हणजे सद्गुरूंच्या ठिकाणी आपल्याला इथं यायचं आहे. अजून वेळ आहे, म्हणजे काल वेळ संपला, आज वेळ आहे. मला काय सांगायचं इकडं की किती आम्ही आमचे सद्गुरू 60-65 वर्ष मानवी सुखी जीवनाचं तत्वज्ञान सांगत राहिले. किती वर्ष? 60-65 वर्ष. त्याच्यानंतर असे अनेक प्रबोधनकार, प्रवचनकार त्यांनी तयार केले. किती ते सुद्धा सातत्याने काय करतात? हे सुखी जीवनाचं तत्वज्ञान, जीवनविद्येचं सुखी जीवनाचं तत्वज्ञान सातत्यानं वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून सांगत आहे. हे सांगणारे जे आहेत की नाही, हे सांगणारे सद्गुरू पै महाराजांप्रमाणेच अत्यंत निरपेक्ष आहेत. हे लक्षात ठेवा. अत्यंत निरपेक्ष आहेत. ते तुमच्याकडे इथं काही मिळवायला आले नाही, काही घेऊन जायला आलेले नाही. सुखी जीवनाचं तत्वज्ञान, सुखी जीवनाची गुरुकिल्ली, सुखी जीवनाचे विचार तेच देऊ शकतात की जे स्वतः सुखी झालेले आहेत. आणि ते सुखी झालेले आहेत म्हणूनच ते सुखी जीवनाचे विचार तुम्हाला द्यायला आलेले. आणि म्हणून जिथं श्रीरंग आहे, जिथं पांडुरंग आहे, जिथं चांगलं आहे, चांगलं आहे, चांगलं आहे, आनंदाचे डोही, आनंद तरंग आणि आनंदाचे अंग, आनंद. तुमच्या हातात छोटी एक 1/2 किलोची गुळाची ढेप दिली. गुळाची ढेप म्हणजे तर 20 किलोची असते आमच्या सातारा कोल्हापूरला, पण तेवढी मुंबईकरांना पेलवणार नाही. 1/2 किलोची ढेप दिली हातामध्ये आणि तुम्हाला विचारलं, आता सांगा बघू तिला गोडी कुठे आहे, तिच्या ठिकाणी गोडी कुठे आहे असं तुम्हाला विचारलं. 1/2 किलोची तुमच्या हातात गुळाची ढेप दिली आणि तुम्हाला विचारलं, आता ह्याची गोडी कुठे आहे, तिला गोडी कुठे आहे. तुम्ही अशी बघत राहा का? तुम्ही काय म्हणाल? अहो नानासाहेब असं काय विचारता, तिला गोडी कुठे आहे असं तुम्ही विचारता. मी म्हणते की नानासाहेब याला गोडी, या गुळाला गोडी, या ढेपेला गोडी कुठं नाही. जिथं
जीभ लागेल तिथं गोडी आहे. म्हणजे ती ढेप काय आहे, सर्वांगीण गोड आहे. जिथं तुम्ही जीभ लावाल तिथं ते तुम्हाला गोडी अनुभवायला येईल. तसं त्या सत्संगात आल्यानंतर तुम्हाला सुख शोधायला लागणार नाही, आनंद शोधायला लागणार नाही. आनंदाचे अंग आनंदाची, पण हा आनंदाचा डोह आहे. इथं आनंदाचा डोह आहे. इथं येऊन असं कापसून बसावं लागणार नाही. इकडे आमच्या स्टॉलवर बघा तुम्ही, स्टॉलवर जे आमचे ग्रंथ आहेत, मी पूर्वी लहान होतो मला काय लोक प्रश्न विचारायची, काय हो तुम्ही एवढं ओरडून सांगता हे ग्रंथ सुखाला कारणीभूत आहेत, हे तुम्हाला आनंद देणारे आहेत, ते तुमचं भलं करणार, यातला कुठला ग्रंथ मी घेऊ? सद्गुरूंना पण काय पत्रकार विचारायचे, या सर्व तुमच्या पुस्तकांमध्ये ग्रंथामध्ये एक चांगलं पुस्तक कुठलं आहे? ते म्हणायचे ही सगळी माझी अपत्य आहेत, हे जे ग्रंथ आहेत ना ही माझी अपत्य आहेत. एखाद्या आईला विचारलं ही 3 मुलं तुमची आहेत, त्या 3 पैकी तुमचं आवडीचं कोणतं? आई काय म्हणते, काय विचारता हो की तिन्ही जर माझी आहे तर तिन्ही माझ्या आवडीची आहे, तिन्ही श्रेष्ठ आहेत, त्याच्यात श्रेष्ठ कनिष्ठ कोणी नाही. तसं मी सांगायचो, मी काय सांगायचो की तुम्ही ज्या ग्रंथाला हात लावाल तो ग्रंथ तुमच्या सुखाला कारणीभूत करणार आहे. तुम्ही कोणत्याही ग्रंथाला हात लावा, ते असं बघायचं, त्याला लावतात, त्याला लावा. किती लोक माझ्याकडून, मी तुम्हाला सांगतो, पश्चिम महाराष्ट्रामध्ये कळमकर साहेब आले म्हणून सांगतो एक वाक्य, पश्चिम महाराष्ट्रामध्ये मी माझं भाग्य समजतो की जे जगताप होते ट्रस्टी, त्यांच्या नंतर जर पश्चिम महाराष्ट्रातला पहिला अनुग्रहित कोण असेल तर सद्गुरूंचा प्रसाद या जे जगताप आमचे आहेत तिथंच आहे. सद्गुरूंनी या लहान मुलाला एवढ्या मोठ्या ठिकाणी नेऊन ठेवला. हे मोठं ठिकाण, बसण्याचं ठिकाण कोणच काढू शकत नाही जगाच्या पाठीवर, कोणच काढू शकत नाही. काय कारण? आनंदाचा डोळा आहे. इथं आला ना, तिथं कुठल्या नाही कुठल्या तरी रूपात रंगून जातोच. तो गायकाच्या अंगाने रंगून जाईल, तो वादकाच्या अंगाने रंगून जाईल, तो संवाद सूत्रसंचालन निवेदन करणाऱ्याच्या अंगाने निघून जाईल, तो पदाधिकाऱ्यांच्या अंगाने रंगून जाईल, तो सेवा करणाऱ्याच्या अंगाने रंगून जाईल, तो प्रवचन करणाऱ्याच्या अंगाने. इकडे सगळे दरवाजे असे उघडे आहेत, ज्याला कुठल्या दरवाज्यातनं प्रवेश करत येतं ना इकडे या, पण कुठल्याही दरवाज्यातनं प्रवेश केला तो आनंदच्या डोहातच पडणार. एक पिळ रुसला, फुगला आणि साखरेच्या पाकात पडला. मकर संक्रांत गेली ना, एक पिळ रुसला, फुगला, साखरेच्या पाकात. आता रुसलेला आणि फुगलेला पिळ जर काढला, आता विचारलं काय रे, तर फुगलेला रुसलेला काढू लागायला पाहिजे. नाही मी साखरेच्या पाकात पडलो ना, आता घोर झालं. असं माणसाचं होतं. तिथं नुसता प्रवेश केला ना, किती फुगलेला असू द्या, किती रुसलेला असू द्या, किती अंधश्रद्धेत लोळत असलेला असू द्या, किती गटरात पडलेला असू द्या, इकडे आला ना त्याला पावित्र्य येतं. तुम्हाला मी सांगतो, आमच्याकडं गटरात लोळणारी नवे दारूच्या शॉवर खाली उभे राहून आंघोळ करणारी लोक प्रवचन करायला लागलेली आहे त्या इकडे येऊन. काय सांगू तुम्हाला, हे कशामुळं स्थिती बदलली, मनाची स्थिती बदलली, मनस्थिती बदला, स्थिती बदलायला पाहिजे. मग काय होईल? परिस्थिती बदलेल म्हणजे काय होईल? मन हे राम झाले, 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 मन हे कैसे निवृत्ती आले, कैसे निवृत्ती आले, मन हे राम झाले, मन हे राम झाले, मन हे राम झाले, मन हे राम झाले, मन हे राम झाले.
मन हे राम झाले प्रवृत्ती ग्रासून कैसे निवृत्तीशी आले. निर्द्वंद्व अवस्था आपल्या मनाची होती. आपली अवस्था कशी होते? निर्द्वंद्व अवस्था म्हणजे निवृत्त अवस्था, म्हणजे वृत्ती रहित अवस्था. भेद राहतच नाही. हा अध्यक्ष आहे, हा सेक्रेटरी आहे, हा पदाधिकारी आहे, हा छोटा आहे, हा मोठा आहे, हा प्रवचनकार आहे, हा अमुक आहे, भेदच राहत नाही. नरनारी वाळे अवघा नारायण आणि ऐसे माझे मन झाले देवा. तिकडं म्हणलंय करी देव. काय म्हणलंय? नरनारी वाळे अवघा नारायण ऐसे माझे मन करी देवा. तिकडं करी देवा नाही, झाले देवा. जिथं पाहिजे तिथं मग भगिनी असू देत, म्हणजे बांधव असू देत, लहान लहान मुलं असू देत, सर्वांमध्ये मला एकच दिसतो, नारायण दिसतो. सर्वांमध्ये मला एकच दिसतात, सद्गुरू दिसतात. सद्गुरू आणि सद्गुरूच मला दिसतात. काय परिस्थिती बदलायला? ज्याला इंजिनियर व्हायचंय ते इंजिनियर होतात, ज्याला डॉक्टर व्हायचंय ते डॉक्टर होतात, ज्यांना अजून काय काय व्हायचे ते सगळं काय काय होतात, ज्यांना प्रमोशन पाहिजे त्यांना प्रमोशन लागतात. तुम्हाला जे काय पाहिजे ते देण्याचं सामर्थ्य तुमच्या मनातच आहे. कारण मन हा शंकर आहे, तो सतत म्हणत असतो सखा. म्हणून असा शंकर वाट पाहतोय तुमची काय करण्याची, खऱ्या अर्थानं तुमच्या भल्याची प्रार्थना मागण्याची. तो शंकर वाट बघतोय, तो वाट बघतोय. पण तुम्ही जो मागाल तेच तुम्हाला देतोय. असं म्हणत नाही अरे अरे तू चुकीचं मागितलं, हा तुला हे देत नाही, त्याला ते नाही, तो देत राहतो. फक्त आपण काय करायला पाहिजे? आपण चुकीचं मागतोय तिथं आपण सावध पाहिजे. आपण काय मागायला पाहिजे? आपण योग्य मागायला पाहिजे, आपण बरोबर मागायला पाहिजे. योग्य आणि बरोबर जर काय असेल तर ही विश्व प्रार्थना आहे. या विश्व प्रार्थनेच्या ठिकाणी मनाला काय करा? स्थिर करा. ही विश्व प्रार्थनेची न विकणारी अशी अवीट शाश्वत वीट विश्व प्रार्थनेची. भक्त पुंडलिकानं काय केलं म्हणे? विठ्ठलाला अशी भीट दिली, उद्या खावी त्याच्यावर उद्या उभा राहा. आता आमच्यावर वेळ आलेली आहे. कुठली भीट द्यायची? त्या मनाला स्थैर्य द्यायचं ना. ते स्थैर्य कशामुळे? ती विश्व प्रार्थना रूपी वीट आहे. ती विश्व प्रार्थना रूपी वीट आपल्या असलेल्या आत्मदेवाच्या ठिकाणी आपण अशी त्याला द्यायची. याच्यावर तू उभा राहा. कारण ती विश्व प्रार्थना रूपी वीट काय? शाश्वत आहे. आणि म्हणून ती विश्व प्रार्थना जर सातत्यानं आपल्या सोबत, आपल्या कुटुंबाच्या सोबत, आपल्या परिवाराच्या सोबत पाहिजे असेल तर हे त्याचं मशीन आहे, हे त्याचं माध्यम आहे. आपण आपल्या घरी घेऊन जा, इकडे लावा. इकडे लावल्यानंतर पहिली सुरू होईल मराठीत प्रार्थना सुरू होईल. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना स्वातंत्र्य ऐश्वर्यात दे. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गुण नाम मुखात मंडळावे. दुसरं बटन दाबलं की हिंदीत सुरू होईल. ईश्वर सबको सन्मति दे, आरोग्य दे, सबको सुख दे, आनंद और ऐश्वर्य दे. सबका भला कर, कल्याण कर, रक्षण कर और तेरा मीठा नाम मुख में निरंतर. तिसरं बटन दाबलं की इंग्लिश मध्ये सुरू होईल. Bless all with health and wealth, bless all with money and harmony. Oh Lord, bless all with peace and peace, bless all with wisdom and your devotions. आणि हे सद्गुरूंनी लिहिलेले ग्रंथ मगाशी तुम्हाला सांगितलं हे सद्गुरूची आपत्ती आहे. हे सद्गुरूंनी फक्त आणि फक्त आपल्या सर्वांसाठी हे ग्रंथ लिहिलेले. त्या ग्रंथांबद्दल मी काल तुम्हाला माहिती दिलेली आहे. आज माहिती द्यायची काही गरज नाही असं मला वाटतं. हे ग्रंथ ज्याच्या घरात आहेत
त्याच्या घरात तो जे जे काय त्याला पाहिजे ते त्याला लाभल्याशिवाय राहणार नाही. ही ग्रंथांची किमया आहे. एका वाक्यात मी तुम्हाला सांगतो. म्हणून ह्या ग्रंथांचे शेठच्या शेठ आपल्या घरात पाहिजे आणि हे ग्रंथ आपण वाचले पाहिजे. कारण हे ग्रंथामध्ये सद्गुणी लिहिलेलं तत्वज्ञान हे आपल्या सुखाला कारणीभूत ठरणार आहे. एवढं सांगून मी इथं आपली तात्पुरती रजा घेतो. विठ्ठल विठ्ठल. सद्गुरू माईंना वंदन. उपस्थित सर्व सद्भक्त श्रोते यांना देखील विनम्र असं अभिवादन. या ठिकाणी आजचे प्रबोधनकार नानासाहेब जेदे यांना देखील विनम्र असं अभिवादन. त्यांच्यासोबत आलेली सर्व मंडळी यांना देखील